जय शिवराय मित्रांनो मराठवाड्याच्या विकासाला गती देणारा एक महत्त्वाचा असा प्रकल्प म्हणजे जालना नांदेड एक्सप्रेसवे। नांदेडमधून हा महामार्ग समृद्धी हायवेला येऊन जालन्यामध्ये मिळणार आहे आणि मराठवाड्याच्या विकासामध्ये एक अतिशय मोलाचं असं योगदान हा हायवे देणार आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर जालना नांदेड एक्सप्रेसवे साठी 15 एप्रिल 2026 रोजी GHV इन्फ्रा प्रोजेक्ट या कंपनीने 1250 रुपयाचं टेंडर या ठिकाणी ॲपको इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून मिळवलेलं आहे आणि याच मिळालेल्या टेंडरमुळे आता या रोडच्या कामामध्ये एक गती येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर नांदेडच्या बायपासवरून अर्थात काकंडी गुंडेगाव या भागातून निघालेला हा नांदेड जालना महामार्ग पुढे धनगरवाडी, याचबरोबर मारकड, रहाटी, पिंपरण, याचबरोबर चंगेफळ असेल किंवा कवालगावच्या जवळून नरापूर, गौर, याच्यानंतर पूर्णाच्या वरच्या बाजूनं नदीच्या बाजूनं कौडगाव, तारफ, पूर्णा, लक्ष्मणनगर, याच्यानंतर संदळपूर करत पुढे नांदगावच्या जवळ हा या ठिकाणी शक्तिपीठ महामार्गाला क्रॉस करणार आहे। इथं आपण जर पाहिलं तर परभणीच्या जवळ म्हणजे परभणीच्या आणि हट्टाच्या मध्ये या ठिकाणी आपण पाहू शकता हा महामार्ग शक्तिपीठ महामार्गाला क्रॉस करून जाणार आहे आल्हापूर पांढरीमधून। याच्यानंतर पुढे हा महामार्ग सांबा, याचबरोबर समसापूर, धरणगाव, हिंगला, सुलतानपूर, नंदापूर याच्यामधून मांडवा असेल किंवा जवळा खुर्द असेल, मालेगाव असेल याच्या बाजूनं मारवाडी आणि कारडच्या मधून प्रवास करत तांदुळवाडीकडे येणार आहे। याच्यानंतर आपण पाहू शकता राजुरा आणि गुळखंडच्या मधून वालूरच्या वरून हा महामार्ग पुढे जालन्याच्या दिशेने जाणार आहे। याच्यामध्ये सुद्धा पाहू शकता चिकलठाणा असेल, जवळा जिवाजी असेल या मार्गे हा पुढे जालन्याच्या दिशेने प्रवास करणार आहे। खारी अर्धा खारी किंवा आवलगाव, केंडाळी अशा प्रकारच्या गावाच्या बाजूने हा रस्ता पुढे जालन्याच्या दिशेने जाणार आहे। याच्यामध्ये आपण पाहू शकता सरवाडी नावाचं जे डॅम आहे, सरवाडी नावाचं जे तळ आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक वाईच्या जवळून हा महामार्ग पुढे हिवडी, पोखरी, खोडपुरीच्या मधून मौजपुरी, याचबरोबर रामनगर, सोमनाथ, पीर कलान आणि गवली पोखरीच्या मधून या ठिकाणी पुढे जाणार आहे तो पानशेंद्र मध्ये, ज्या ठिकाणी हा जालन्याच्या आउटसाइडरला जामवाडीच्या बाजूला समृद्धी महामार्गाला जाऊन मिळणार आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये समृद्धी महामार्गाला जोडणारा हा एक अतिशय महत्त्वाचा असा महामार्ग, याच्यामुळे आता शक्तिपीठ महामार्गाला सुद्धा हा कनेक्ट होणार आहे आणि आता हे नवीन एक महत्त्वाचं असं टेंडर पास झाल्यामुळे या रस्त्याच्या कामाला एक कुठेतरी आता गती मिळणार आहे। धन्यवाद।